साधारण 15 ते 20 मिनिटं वेट केला की मोदीजी ह्या प्रश्नावर बोलतील, पण मला ती चिन्ह दिसत नव्हती आणि पर्यायाने शेवटी मी मोदीजी कांद्यावर बोला उद्विग्न होऊन त्या स्थितीमध्ये हा प्रश्न केला. हेच प्रधानमंत्री 2014 पासून सांगत आले की मी ह्या देशाचा नोकर आहे, चौकीदार आहे आणि मग ह्या चौकीदाराला किंवा नोकराला आपण प्रश्न का विचारू नये. बहिऱ्या सरकारला त्याच्या कानाखाली आवाज काढावा लागतो. सरकारपर्यंत आपल्या भावना पोहोचल्या पाहिजेत, पण मोदींनी कांदा प्रश्नावर थेटपणे माझ्याशी डोळ्यात डोळे घालून एका सामान्य शेतकऱ्याशी बोलायला हवं ही माझी अपेक्षा होती. पण मला एक प्रश्न खटकला की तुम्हाला पंतप्रधानांचा प्रोटोकॉल समजत नाही का? पंतप्रधानांच्या सभेत तुम्ही असं बोलायलाच नको होतं. हे मला पटलं नाही. पंतप्रधान म्हणजे कोण? पंतप्रधान हा आम्हीच निवडून दिलाय. शेवटच्या टप्प्याचं लोकसभेचं मतदान सुरू आहे आणि 20 तारखेला त्याचं मतदान सुद्धा होणार आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक या पट्ट्यामध्ये नरेंद्र मोदी यांची सभा झाली. पिंपळगाव बसवंत या ठिकाणी सभा झाली आणि त्या सभेमध्ये एक तरुण उठतो आणि नरेंद्र मोदीजी आपण कांद्याच्या भावावर बोला, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला अशी आरोळी ठोकतो आणि त्यानंतर सभेत गोंधळ होतो. पुढे त्या तरुणाला पोलीस पकडतात आणि घेऊन जातात. हा सगळा ड्रामा सर्व प्रसार माध्यमावर बघितला जातो. तेच किरण सानप माझ्यासोबत आहेत. नेमकं त्या दिवशी काय झालं, किरण सानपचा हे बोलण्यामागचा हेतू काय होता, त्यांचा काय विचार होता, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत किरण सानप आहेत. स्वागत आहे तुमचं. का प्रधानमंत्र्यांच्या सभेमध्ये आरोळी ठोकणं, देशाचे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी, का केलं तुम्ही असं? मला वाटतं की आपण इथेच चुकतोय. मला पोलिसांनी पकडल्यावर पण मला हेच सांगण्यात आलं की तुम्ही प्रधानमंत्र्यांच्या सभेमध्ये प्रश्न का विचारला. पण मला असं वाटतं की हेच प्रधानमंत्री 2014 पासून सांगत आले की मी ह्या देशाचा नोकर आहे, चौकीदार आहे आणि मग ह्या चौकीदाराला किंवा नोकराला आपण प्रश्न का विचारू नये. शेतकऱ्यांचे अनेक वर्षापासून प्रश्न प्रलंबित आहेत. शेतमालाला भाव नाही आहे, कांद्याची निर्यात बंदी केलेली आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आमच्या ज्यावेळी कांद्याच्या माहेरघरी मोदी येतात, आमच्याकडे आशिया खंडातल्या नावाजलेल्या 2 बाजारपेठा आहेत, लासलगाव आणि पिंपळगाव. या ठिकाणी येऊन आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर न बोलता धार्मिक मुद्द्यांवर बोलताय. कधी पाकिस्तान येतो, कधी चीन येतो, कधी हिंदू मुस्लिम वाद येतात, कधी राम मंदिराचा मुद्दा असेल, कधी कलम 370 आहे. पण आमच्या जिव्हाळ्याचे प्रश्न तुम्ही आमच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आलायत, नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आलात आणि आमचा प्रश्न हा शेतीचा आहे. त्यावर मोदीजींनी बोलायला हवं होतं. मी साधारण 15 ते 20 मिनिटं वेट केला की मोदीजी ह्या प्रश्नावर बोलतील, पण मला ती चिन्ह दिसत नव्हती आणि पर्यायाने शेवटी मी मोदीजी कांद्यावर बोला उद्विग्न होऊन त्या स्थितीमध्ये हा प्रश्न केला. अनेकांचं असं मत येतं आहे की मतपेटीतून हा रोष व्यक्त व्हायला हवा, ही लोकशाही आहे. मात्र तुम्ही तिथून आरोळी ठोकली आणि मोदीजींचं लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न केला. कुठेतरी असं तुम्हाला वाटतं का की तुम्ही जरा जास्तच एक्साइट झाला होता त्यावेळेस? मला असं वाटतं की बहिऱ्या सरकारला त्याच्या कानाखाली आवाज काढावा लागतो. सरकारपर्यंत आपल्या भावना पोहोचल्या पाहिजेत. निवडून देऊन आपण 10 वर्ष झाली आहेत आणि अजूनही आपण परत पुढच्या मतदानाची वाट पाहायची, हे मला पटत नाहीये. 10 वर्षात तुम्ही काय केलं याचा लेखाजोखा तुम्ही खरं तर जनतेसमोर मांडायला हवा होता. पुढच्या 5 वर्षात तुम्ही काय करणार आहात याबद्दल बोलायला हवं होतं. पण आपण केवळ धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताय आणि ते मला पटलं नाही. म्हणून या स्थितीमध्ये मी हे प्रश्न केले. अनेकांना प्रश्न पडला हे सगळं झाल्यानंतर, किरण सानप कोण आहे? कोण आहेत किरण सानप? किरण सानप एक साध्या शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझा बाप शेती करतो आणि मी स्वतः शेतीसोबत माझी अकॅडमी आहे, ऊर्जा अकॅडमी. MPSC आणि पोलीस भरतीसारखे क्लासेस मी त्यातनं चालवतो. गेल्या 12 वर्षापासून मी ते क्लासेस चालवतो आहे आणि 2017मध्ये मी जिल्हा परिषदेची निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लढलो होतो. 2019मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो. तिथून राष्ट्रवादी काँग्रेसचा कला साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राचा नाशिक जिल्हा प्रमुख झालो. कोरोना काळ आणि मधल्या काळामध्ये पक्षफुटी यानंतर हे काम थोडंसं थांबलं आणि मी पुन्हा एक पदाधिकारी न राहता साधा कार्यकर्ता म्हणून सक्रिय झालो आहे. आत्तापर्यंत माझा हा जो प्रवास आहे तो आता म्हणजे राष्ट्रवादीमध्ये 2019 पासून सक्रिय आहे. तुमची काही राजकीय महत्वाकांक्षा आहे का? सगळ्या लोकांचं लक्ष वेधायचं आणि त्यानंतर हा याला कोणी स्टंट म्हणतो, कोणी ह्या गोष्टी म्हणतो, या पाठीमागचा काय हेतू आहे तुमचा नेमका? मला असं वाटतं की प्रस्थापितांच्या ह्या व्यवस्थेला कुठेतरी सुरुंग लावायलाच लागेल. यांना जाब विचारल्याशिवाय हे बोलत नाहीत. वर्षानुवर्ष ती स्थिती आहे. परंपरेनुसार जे चालत आलं आहे तीच आपल्याकडे स्थिती शेवटपर्यंत अशीच राहील.
कोणाला तरी बोलावं लागेल. जर कोणी बोललं नाही तर मात्र देशामध्ये ही जी हुकुमशाही आहे ती अशीच निरंतर राहील. आणि त्यामुळे मला असं वाटलं की आज आपण बोलणं गरजेचं आहे. त्या दिवशी तुम्ही जी घोषणा दिली आणि आरोळी ठोकली मोदीजींचं लक्ष वेधण्यासाठी, तुम्हाला काय अपेक्षित होतं मोदीजींकडून? मला इतकंच अपेक्षित होतं की मोदीजींनी मिश्किलपणे त्याला उत्तर द्यायला होतं की आमच्या सरकारने हे केलं आहे किंवा आमचं सरकार हे करणार आहे, आम्हाला एक संधी द्या, जे काय असेल ते. पण मोदींनी कांदा प्रश्नावर थेटपणे माझ्याशी डोळ्यात डोळे घालून एका सामान्य शेतकऱ्याशी बोलायला हवं, ही माझी अपेक्षा होती. तुम्हाला भीती वाटली नाही का, आपण कुणाशी लढतोय, देशाच्या पंतप्रधानाशी आपण लढतोय, पोलिसांचा फौजफाटा आहे, आपल्याला उचलून नेतील, अशा काही प्रश्नाचा काही विचार केला होता आधी, की काय नेमकं काय होतं त्यावेळेस डोक्यात चालू? नाही ना, हा लढण्याचा प्रश्नच नाही आहे. खरं तर देशाच्या पंतप्रधानांना आपण प्रश्न विचारावा. आपण लोकशाहीत राहतोय आणि देशाच्या पंतप्रधानांनी मला याचं उत्तर द्यावं इतकं साधं अपेक्षित होतं. मला कल्पनाच नव्हती की ह्या सगळ्या याच्यामध्ये एवढा मोठा राडा होईल किंवा पोलीस मला उचलून नेतील आणि पुढे ते न्यूज मीडिया आणि सगळीकडे ते व्हायरल होईल. तो कांद्याचा प्रश्न हा इतका महत्त्वाचा ठरेल. कारण एक गोष्ट मी मागे ऐकली होती लहान असताना की 1998ला काँग्रेसचं सरकार हे कांदा प्रश्नावर पडलं होतं आणि त्यामुळे कांदा प्रश्न हा नॅशनल लेवलचाच आहे हे मला नक्की समजतंय. आणि मग नॅशनल लेवलच्या एका म्हणजे आपल्या देशाच्या पंतप्रधानांना आपण हा विचारावा, एवढी माझी भावना होती त्यामध्ये. पण नाशिक पट्टा जर सोडला ना तर फारसं कांद्याच्या प्रश्नावर फार कुठं महाराष्ट्रात बोललं जात नाही. नेमकी मला फॅक्ट समजून घ्यायचं आहे की शेतकरी कशा पद्धतीने ही कांद्याची शेती करतो, त्याला किती त्याच्यामधून उत्पन्न निघतं, काय मेहनत असते, एकदा ते सांगा बरं. हा गैरसमज आहे की फक्त नाशिकमध्येच कांदा पिकतो. धुळे असेल, सातारा असेल, कोल्हापूर आहे, नाशिक आहे, पुणे आहे. इकडे नाशिकच्या पट्ट्यात होतं असं मला नाशिक आहे, पुण्यालाही तितकंच पीक निघतंय. त्यामुळे कांदा महत्त्वाचा आहे आणि जीवनावश्यक वस्तू असल्यामुळे कांद्याचा वापर सर्रासपणे होतो. कांद्याला पर एकरी हा जो खर्च आहे तो 30-40 हजारापर्यंत जातो आणि त्या तुलनेत शेतकऱ्यांना जर त्याला रेट मिळाले नाही तर शेतकऱ्याला घरातनं पैसे घालावे लागतात, ही स्थिती आहे. म्हणजे निर्यात बंदी जर खुली असती तर शेतकऱ्यांच्या कांद्याला साधारणपणे 3-4 हजार 5 हजारापर्यंत भाव असता. निर्यात बंदी केली गेली आणि तो भाव अगदी अक्षरशः 1000, 1200-1500 रुपयापर्यंत आला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. हे कधीही भरून न निघण्यासारखं नुकसान आहे. आपण सध्या निर्यात बंदीबद्दल बोलतोय की ती खुली केली आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा होईल, परंतु झालेल्यांचं नुकसान त्याचं काय करणार आहात? बरं, एका बाजूने तुम्ही देताय आणि दुसरीकडनं काढून घेताय. त्या दिवशी निर्यात बंदी खुली केली आणि शेतकऱ्यांच्या खताचे भाव वाढवले गेले, 250-300 रुपये प्रत्येक गोणी मागे वाढवले गेले. मग तुम्ही शेतकऱ्यांना देण्याचा फक्त हा दिखावा करताय का? हा माझा मोठा प्रश्न त्यांना होता. तुम्ही आता सध्या कुठल्या पक्षासाठी काम करता? साहजिकच राष्ट्रवादीमध्ये मी 2019 पासून कार्यरत आहे आणि मी पदाधिकारी जरी नसलो तरी कार्यकर्ता म्हणून इथे काम करतोय. पवार साहेबांनी काल एक स्टेटमेंट दिलं की तो माझ्या पक्षाचा कार्यकर्ता असेल तर त्याचा मला अभिमान आहे आणि त्यामुळे आज मी पवार साहेबांची भेटसुद्धा घेतली. पवार साहेबांना सत्य परिस्थिती सांगितली, काय झालंय, काय घडलंय. पवार साहेबांनी सगळं जाणून घेतलं आणि पवार साहेबांनी मला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या. पवार साहेब तुम्हाला काय बोलले याच्या व्यतिरिक्त? पवार साहेबांनी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला की म्हणजे जी टीका पवार साहेबांवर किंवा राष्ट्रवादीवर होत होती की पवार साहेबांनी त्याला इथे धाडलं आहे. मुळात मी त्या सभेमध्ये कोणत्याही प्रकारची पक्षाची घोषणा दिली नाही. मी पवार साहेबांच्या नावाचा उदो तिथे केला नाही, कारण ते साहजिक पक्षावर आलं असतं. पण मी तिथे एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून गेलो. मला माझी स्थिती माहिती आहे, माझ्या आजूबाजूच्या माझ्या शेतकरी बांधवांची स्थिती माहिती आहे. त्यांना कांद्यातनं उत्पन्न होत नाही. हा कांदा एक प्रश्न आहे. सोयाबीनला भाव आमच्याकडे कमी आहे, ऊसाचे भाव कमी असतात. अशा प्रत्येक घटकावर बोलायचं आहे. पण मग कांदा हा सध्याच्या गेल्या 3-4 महिन्यापासून मुद्दा गाजलेला आहे आणि मी थेटपणे प्रश्न पहिला कांद्याचा केला. किरण सानप यांना पुढे भविष्यात राजकारणामध्ये यायचं आहे का आणि त्या दृष्टीने काही पवारसाहेब तुम्हाला बोललेत का, काही आश्वासन दिलं का? तुम्ही आता म्हणालात की मी जिल्हा परिषद निवडणूक पण लढवलेली आहे, तर काही अशी कमिटमेंट झाली का त्यांच्याकडून किंवा तुमचा असा मानस आहे का भविष्यामध्ये? मी राजकारणात यायचं हे फार पूर्वीपासून ठरवलं होतं ना. मी 2017ला जिल्हा परिषद लढवली, पण राजकारणात येऊन काहीतरी चांगली कामं करायची आहेत मला. लोकांचे महत्त्वाचे जे प्रश्न त्या मुद्द्यावर बोलायचं आहे. मला कोणत्याही प्रकारचं ध्रुवीकरण नको आहे, ते मतांचं ध्रुवीकरण नको आहे, ते जाती धर्माचं ध्रुवीकरण नको आहे. मला असं वाटतं की सामान्यांच्या प्रश्नांना आपण चालना दिली पाहिजे आणि त्यासाठी चांगल्या पक्षामध्ये जाऊन चांगल्या नेतृत्वाच्या हाताखाली काम करणं हे मला साहजिकच आवडेल. दुसरा असा प्रश्न आहे की तुम्ही म्हणालात की तुम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते आहात, तर मग मोदीजींच्या सभेला तुम्ही नेमकं एक नागरिक म्हणून गेला होता की एक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून गेला होता की फक्त एक शेतकरी म्हणून गेला होता? मी वारंवार हेच सांगतोय, टीका सातत्याने होते.
पण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून मी तिथे गेलो असतो तर नक्कीच आमच्या पक्षाच्या नावाने घोषणा दिल्या असत्या. पवार साहेबांचा विजय असो अशा काहीतरी घोषणा मी तिथे दिल्या असत्या, पण मी तसं काहीच केलं नाही. कारण माझा फोकस हा होता की मोदींनी आमच्या कांदा प्रश्नावर बोलावं आणि त्यांना ही आठवण करून द्यावी की तुम्ही कांद्याच्या पंढरीमध्ये इथे आलाय आणि तुम्हाला कांद्यावर बोलावं लागेल. धार्मिक ध्रुवीकरण तुम्ही बाजूला ठेवा. तुम्हाला काय वाटतं हे सगळ्या झाल्यानंतर काही मोदीजी याबद्दल काही विचार करतील? तुम्ही जे काही पद्धतीने घोषणा केली याचा काय इम्पॅक्ट पडेल? सध्या मला तसं काही वाटत नाही. लोकसभेचा हा 5वा टप्पा आहे आणि पुढच्या 15-20 दिवसामध्ये लोकसभेचे सगळं इलेक्शन संपेल. 4 जूनला नवीन रिझल्ट येईल आणि सरकारही बदलेल. त्यामुळे यांच्याकडनं मी अपेक्षा करत नाही आहे आणि अपेक्षा करायच्याच होत्या त्या आम्ही 10 वर्ष केल्या, पण त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या म्हणून तर आज ही स्थिती आली आणि मला सभेमध्ये बोलावं लागलं. शेवटचा प्रश्न आहे, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही घोषणा दिल्या त्या घोषणा दिल्यानंतर पोलिसांनी तुमच्यासोबत कसं ट्रीट केलं? तुम्हाला कुठे घेऊन गेले? कुठली केस तुमच्यावर, कुठलं कलम लावलं? ह्या सगळ्या गोष्टी पुढे कशा घडल्या? सभेमध्ये गोंधळ उडाला आणि मला त्यांनी बाजूला काढल्यानंतर जिथे सभा होती तिथे एका रूममध्ये त्यांनी मला नेलं. म्हणजे मोठे ऑफिस होते तिथे आणि तिथे त्यांनी मला नेलं, तिथे बसवलं, विचारपूस सुरू केली. कुटुंबाची पार्श्वभूमी काय, तुम्ही असं का केलं? पण मला एक प्रश्न खटकला की तुम्हाला पंतप्रधानांचा प्रोटोकॉल समजत नाही का? पंतप्रधानांच्या सभेत तुम्ही असं बोलायलाच नको होतं. हे मला पटलं नाही. पंतप्रधान म्हणजे कोण? पंतप्रधान हा आम्हीच निवडून दिला आहे आणि या पंतप्रधानांना मतदार राजा असतो ही विसरलेत का? यामुळे मला असं वाटलं की आपण कोणत्या भारतात आहोत की या भारतामध्ये हे चुकीचे प्रश्न केले जात आहेत. अच्छा. म्हणून बरं तिथनं मला त्यांनी नेलं आणि त्यानंतर मला पुढे त्यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशनला नेलं आणि पिंपळगाव पोलीस स्टेशनमध्ये मग माझ्यासोबत परत त्यांनी जबाब वगैरे लिहून घेतले आणि चॅप्टर केस माझ्यावर दाखल झाली. 107चा गुन्हा आहे आणि बस त्यानंतर मला काल संध्याकाळी सोडण्यात आलं, जामीनही मिळाला. हे सगळं प्रकरण झाल्यानंतर कुठल्या राजकीय नेत्यांचे तुम्हाला फोन आले? सामान्य माणसांची काय रिॲक्शन होती? तुमच्या गावचे, तुमच्या या पंचक्रोशीतील लोकांच्या काय रिॲक्शन होत्या? मला तर खास करून रोहितदादा पवारांचा फोन आला, जयंत पाटील साहेबांचा फोन आला. पवार साहेबांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, सुप्रियाताईंनी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, संजय राऊत साहेबांनी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. यासोबत माझे मित्र आहेत मंगेश साबळे, जालना लोकसभा त्यांनी लढवली, त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. यासोबत अनेक इथल्या जिल्ह्यातील राजकारण्यांनी मला फोन केले. पण या सगळ्यांमध्ये अचंबित करणारी गोष्ट आहे की सामान्य नागरिकांना काय होतं हे यातनं मला पाहायला मिळालं. सामान्य नागरिकांचे त्या 24 तास माझा फोन हा पोलीस स्टेशनमध्ये होता. 200-250 लोकांचे फोन तिथे आले होते आणि त्यातनं मला कळत होतं की नाही, लोकांना या समस्याबद्दल खरीच जाण आहे आणि आपण ते बोललो आहे, हे लोकांना आवडलं आहे, लोकांचा प्रश्न कोणीतरी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही हे सगळं केल्यानंतर त्याचा तुम्हाला पश्चाताप वाटतो की असं वाटतं की जे केलं ते बरंच केलं? नाही, पश्चाताप नाही ना. एक शेतकऱ्यांचा आवाज हा मी नाही तर कोणीतरी काढायलाच हवा होता, पण निमित्त मी ठरलो आहे. कारण जर हे असं केलं नसतं आणि जर त्यानंतरही सरकार सत्तेत आलं असतं तर सरकारला शेतकऱ्यांबद्दल काही सहानुभूती राहिली नसती किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे, शेतकऱ्यांचे काही प्रश्नच नाही आहेत, ही जी त्यांची मानसिकता आहे ती तशीच राहिली असती. कोण सत्तेत येणार आहे कोण नाही हा भाग वेगळा आहे, परंतु सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न समजून घ्यावा. केवळ बिझनेसमन लोकांचे, मोठमोठ्या व्यापाऱ्यांचे प्रश्न आपण बघतोय की सरकार सोडवतं आहे, सरकार त्यांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करतं आहे, पण शेतकरी तसाच राहिला आहे. शेतकरी हा दिवसेंदिवस हा गरीब होत चालला आहे आणि हे चित्र बदलायला हवं म्हणून हा आवाज काढणं मला गरजेचं होतं. तुम्ही म्हणालात की इतक्या आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तुम्हाला फोन केला, तुम्हाला असं बरं ते काय बोलले नेमके? पहिला तो प्रश्न. नाही, प्रत्येकाने माझी विचारपूस केली पहिल्यांदा तर पोलीस स्टेशनमध्ये काय झालं, काही त्रास होतो आहे का, काही केसचा दबाव होतो आहे का, तर त्याबद्दल मी स्पष्ट नाही सांगितलं आहे. म्हणजे मला खरंच त्रास नाही झाला त्या सगळ्या याच्यामध्ये, पण ह्या सगळ्यांना वाटत होतं की हा जो मुद्दा आहे हा कोणीतरी मांडावा आणि तो मी मांडल्यामुळे त्याचा निश्चित हा फायदा या येत्या काळामध्ये महाविकास आघाडीला होईल. या नेत्यांमध्ये तुम्हाला खरंच शेतकऱ्यांबद्दल तळमळ दिसली का? खरंच शेतकऱ्यांना त्रास होतो यामुळे ते तुम्हाला सपोर्ट करतात असं तुम्हाला जाणवलं? खरं सांगायला गेलं तर महाविकास आघाडीमधला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा जो पक्ष आहे आमचा, शेतकऱ्यांचे नेते म्हणून शरद पवारांची ओळख आहे. गेली 10 वर्ष त्यांनी कृषी मंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता आणि त्यांच्या काळामध्ये अशा अनेक गोष्टी महाराष्ट्रात घडल्या, देशात घडल्यात,
अनेक क्षेत्रात क्रांती झाली आहे. आपण अन्नधान्यांच्या उत्पादनात पण मोठ्या भरमसाठ प्रमाणात वाढ केली आहे आणि हे सगळं काही घडलं आहे. हा बदल सगळ्यांना माहिती आहे. शेतकऱ्यांसाठी 72,000 कोटींची पहिल्यांदा कर्जमाफी त्यांनी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा कळवळा त्यांना आहे, म्हणून तर त्यांना शेतकऱ्यांचे कैवारी म्हटलं जातं. असंही बोललं जातं की तुमच्या आडून ते कुठेतरी राजकीय फायदा किंवा राजकीय हे लाभ घेण्याचा प्रयत्न त्यांचा दिसतोय, अशी चर्चा आहे. तुमचं निरीक्षण काय? नाही, हे होणारच ना. म्हणजे विरोधकांकडे मुद्दा काय असतो की ज्यावेळी विरोधकांच्या आपण नांगीवर पाय देतो त्यावेळी त्यांना बोलण्यासाठी काहीच राहत नाही आणि त्यांच्या लक्षात येतं की आता आपल्या हातातनं हे सगळं काही सुटलं आहे आणि त्यावेळी ते अशाच प्रकारे आरोप करणार किंवा बोलण्याचा प्रयत्न करतात की विरोधकांनी हे मुद्दाम केलं आहे किंवा त्यांना शेतकऱ्यांबद्दल कळवळा नाही. मग आहे तरी कोणाला? मग सत्ताधारी म्हणून तुम्ही काय करता? त्यांनी काहीतरी करायला होतं. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही एक शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला मी प्रश्न विचारतो. काय आव्हान आहे तुमचं या सरकारला? या सरकारला म्हणण्यापेक्षा 4 जूनला येणाऱ्या नव्या सरकारला मला सांगायचं आहे, सत्तेत कोणीही असाल तुम्ही, NDA असेल किंवा इंडिया आघाडी असेल, पण या देशामध्ये शेतकरी मोठा वर्ग आहे आणि शेतकऱ्याचे प्रश्न मोठे आहेत. कायमस्वरूपी त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आहे. अनेक सरकारं आली गेली, परंतु शेतकऱ्यांचा प्रश्न हा आजपर्यंत सुटला नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अजून मान्य केलेल्या नाही आहेत. शेतकऱ्यांच्या मालाच्या किमती, किमान आधारभूत किंमत MSP त्यांना द्यायला हवी, ती अजून दिली गेलेली नाही आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी गरजेच्या आहेत. त्यावर येणाऱ्या सरकारने लक्ष द्यावं, तर आणि तरच हा देश जगेल. कारण कोरोना काळात तुम्ही पाहिलं असेल, देशाला वाचवण्यासाठी फक्त शेतकरी पुढे आला होता. आमच्याशी बातचीत केली, धन्यवाद.